लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप, सेक्टोरियल, थीमॅटिक, गिल्ट फंड, डेट फंड्स, हायब्रिड फंड्स, बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज, असे बरेच प्रकार. कशाचे आहेत? नावांच्या वरूनच लक्षात आलं असेल, हे सगळे म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत. नमस्ते, मी CA अमित शहा. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला दिसतं की बरेचसे म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत. तर हे असे प्रकार का आणि त्याचे काय फीचर्स असतात हे अजून सुद्धा बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. चला तर मग सुरू करूया. आजच्या भागामध्ये आपण म्युच्युअल फंडचे काही ब्रॉड कॅटेगरीज बघूया आणि त्याचे काही सब टाइप्स पण बघणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी आपण याआधी एक ॲसेट क्लासवरती व्हिडिओ तयार केला होता. तो जर अजून आपण बघितला नसेल तर वरती आय बटनवरती त्याची लिंक दिलेली आहे, तो जरूर पहा. म्हणजे आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं म्युच्युअल फंडचे प्रकार समजून घेता येते. म्युच्युअल फंडच्या 3 ब्रॉड कॅटेगरीज आपण बघू शकतो. एक म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड्स, दुसरं डेट म्युच्युअल फंड्स आणि तिसरं गोल्ड इन्व्हेस्टमेंटसाठीचे गोल्ड सेव्हिंग म्युच्युअल फंड स्कीम्स. या व्यतिरिक्त बरेचसे म्युच्युअल फंड कॅटेगरीज आहेत. त्या कशा तयार होतात? तर या 3चं वेगवेगळ्या पद्धतीनं केलेलं कॉम्बिनेशन किंवा इक्विटी किंवा डेट म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा काही सब कॅटेगरीज आहेत. आज आपण यातला पहिला पार्ट बघूया, तो म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड्समधल्या कॅटेगरीज. इक्विटी म्युच्युअल फंड्स प्रामुख्याने हे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. पण शेअर मार्केटमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड सुद्धा अवेलेबल आहेत. इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये काही मुख्य प्रकार आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघू. आपण सुरुवात करूया लार्ज कॅप फंड्सपासून किंवा ब्ल्यू चिप फंड्सपासून. स्टॉक एक्सचेंजवरती अंदाजे 5,000 कंपन्या लिस्टेड आहेत. त्यातल्या पहिल्या 100 कंपन्या म्हणजे सर्वात मोठ्या 100 कंपन्यांना लार्ज कॅप असं संबोधलं जातं. जे म्युच्युअल फंड अशा पहिल्या 100 कंपन्यांच्या मध्येच इन्व्हेस्ट करतात, अशा म्युच्युअल फंड स्कीम्सना लार्ज कॅप फंड असं म्हटलं जातं. दुसरी कॅटेगरी आहे मिड कॅप फंड. मिड कॅप फंडमध्ये 101 ते 250 या 150 कंपन्यांना इन्क्लूड केलेलं असतं. म्हणजे मिड कॅप फंड्स हे अशा मधल्या 150 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि 251 आणि पुढच्या ज्या काही कंपन्या स्टॉक एक्सचेंजवरती लिस्ट असतात त्यांना स्मॉल कॅप असं संबोधलं जातं. स्मॉल कॅप फंड्स हे अशा छोट्या कंपन्यांच्या मध्ये इन्व्हेस्ट करतात. त्याचबरोबर अजून एक पॉप्युलर कॅटेगरी आहे फ्लेक्सी कॅप फंड आणि मल्टी कॅप फंड्स. फ्लेक्सी कॅप फंड्स आणि मल्टी कॅप फंड्स हे या तिन्ही म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तिन्ही प्रकारामध्ये गुंतवणूक करतात. आता आपल्याला समजून घ्यायला पाहिजे लार्ज कॅप म्युच्युअल फंड्स किंवा लार्ज कॅप शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याचे काय फीचर्स आहेत, मिड कॅपचे आणि स्मॉल कॅपचे काय काय फीचर्स आहेत आणि कुठला म्युच्युअल फंड आपल्याला योग्य आहे. लार्ज कॅप फंड्समध्ये आपण बघितलं की टॉप 100 कंपनीज इन्क्लूड केलेले असतात. म्हणजे यांचा मार्केट शेअरही मोठा असतो आणि यांचा पसारा किंवा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात असतो. आपण काही एक्झाम्पल घ्यायचे झाले तर बँक्समध्ये ICICI बँक आणि HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, TCS, इन्फोसिस हे काही एक्झाम्पल झाले लार्ज कॅप शेअर्सचे. आता लार्ज कॅप शेअर्समध्ये फायदा असा असतो की ह्या कंपन्या खूप मोठ्या आणि प्रूव्हन असल्यामुळे यांना कुठल्याही मार्केट सिच्युएशनमध्ये ते सर्व्हाइव्ह करू शकतात. पण त्याचबरोबर ऑलरेडीच ते एवढ्या मोठ्या झालेल्या आहेत की त्यामुळं बऱ्याच वेळेला यांच्या ग्रोथवरती रिस्ट्रिक्शन येतात किंवा सॅच्युरेशन येतं. त्यामुळं लार्ज कॅपचा ग्रोथ रेट हा थोडासा कमी राहतो. म्हणजे जर आपल्याला थोडेसे स्टेबल रिटर्न्स आणि लो रिस्कला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर लार्ज कॅप फंड्स आपल्यासाठी योग्य ठरतील. आता जाऊया मिड कॅपकडे. मिड कॅप ह्या अशा कंपन्या असतात की ज्या
ऑलरेडी बऱ्यापैकी मोठे आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं एक्सपान्शन सुद्धा चालू आहे किंवा त्या अजून मोठ्या होऊ शकतात. त्यामुळे मिड कॅप्समध्ये चांगली स्ट्रेंथ सुद्धा असते आणि त्याचबरोबर ग्रोथ पोटेन्शियल सुद्धा असतं. ऑब्व्हियसली लार्ज कॅपपेक्षा मिड कॅप फंड्स किंवा मिड कॅप शेअर्स हे जास्त वोलटाईल असतात. आता जाऊया स्मॉल कॅपकडे. स्मॉल कॅप जसं नावच सांगतं, या छोट्या छोट्या कंपन्या आहेत, पण या कंपन्यांचा बेस छोटा असल्यामुळं त्यांचा एक्सपान्शनचा स्पीड हा जास्त असू शकतो किंवा छोट्या असल्यामुळं त्या मोठ्या बनायला त्यांच्याकडे खूप स्कोप असतो. त्यामुळं छोट्या कंपन्यांच्यामध्ये किंवा स्मॉल कॅपमध्ये ग्रोथ पोटेन्शियल खूप जास्त असतं. ऑब्व्हियसली ज्यावेळी आपण स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करतो त्याबरोबर रिस्क किंवा व्होलॅटिलिटीसुद्धा जास्त येते. कारण आपण बघितलं लार्ज कॅप फंड्समध्ये काय होतं की जरी एखादा अनसर्टन इव्हेंट आला तरीसुद्धा मोठ्या कंपन्या त्या सहज पचवू शकतात, पण छोट्या कंपन्यांना ते शक्य होईलच असं नाही. म्हणजे काय की आपल्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन तर हवं. कारण लार्ज कॅपमध्ये स्ट्रेंथ मिळेल पण रिटर्न्स थोडे लिमिटेड राहतील, मिड कॅपमध्ये स्ट्रेंथही असेल, थोडे जास्त रिटर्न्स असतील आणि स्मॉल कॅपमध्ये व्होलॅटिलिटीही मिळेल पण निश्चितच लॉंग टर्मला स्मॉल कॅपचे रिटर्न्स हे खूप जास्त मिळू शकतील. स्मॉल कॅपमध्ये जर आपल्याला इन्व्हेस्ट करायचं असेल तर माझ्या मते आपला टाईम पिरियड हा कमीत कमी 7 ते 10 वर्षाचा असायला हवा. मिड कॅपमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर माझ्या मते किमान 5-7 वर्षाचा तरी वेळ द्यायलाच हवा आणि लार्ज कॅपसाठी 5 वर्षाचा टाईम आपण दिला तर आपल्याला योग्य रिटर्न्स मिळतील. आत्ता जे आपण फंड्स बघितले याला ब्रॉड मार्केट इंडायसेसवर आधारित फंड्स असं म्हटलं तरी चालेल. याचबरोबर काही सेक्टोरियल आणि थिमॅटिक फंडसुद्धा असतात. आपण एक एक्झाम्पल घेऊ. बरेचसे फार्मा फंड अवेलेबल आहेत. म्हणजे काय की असे म्युच्युअल फंड्स जे फार्मास्युटिकल कंपनीज, हॉस्पिटल्स, पॅथ लॅब्स अशा कंपन्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. तसंच FMCG फंड्स आहेत जे कन्झ्युमर गुड्समध्ये इन्व्हेस्ट करतात. तसेच ऑटोमोबाईल ओरिएंटेड फंड्स आहेत, बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टर सर्व्हिस ओरिएंटेड फंड्स आहेत. तर अशा पद्धतीनं हे जे सेक्टोरियल फंड्स आहेत ते पर्टिक्युलरली एका सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतात. जर आपल्याला एखाद्या सेक्टरवरती जास्त अभ्यास असेल किंवा त्याच्याबद्दलचं एक हाय कन्व्हिक्शन असेल तर आपण अशा पद्धतीच्या सेक्टर फंड्समध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतो. सेक्टोरियल फंड बरोबरच काही थिमॅटिक फंडसुद्धा असतात. आपण एक एक्झाम्पल घेऊ. हाऊसिंग. आता घर बांधण्यासाठी काय लागतं? स्टील, सिमेंट, पेंट, फर्निचरसाठी प्लायवूड, कर्ज मिळण्यासाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्या, बँक्स. तर ही एक झाली थीम. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या थीमच्या सुद्धा काही म्युच्युअल फंड्स अवेलेबल आहेत. कॉमनली कन्झ्युमर ट्रेंड्स किंवा कन्झ्युमर थीमचे बरेचसे फंड्स अवेलेबल आहेत. तर ज्यांना अशा पर्टिक्युलर थीममध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर ते थीमॅटिक फंडसुद्धा चूज करू शकतात. अजून म्युच्युअल फंडचे बरेचसे प्रकार आहेत, पण माझ्या मते आज आपण एवढेच फंड्स बघू. बाकीचे फंड्स आपण टप्प्याटप्प्यानं इतर व्हिडिओजमध्ये बघूया. पुन्हा एकदा जाता जाता आजचं डिस्कशन समराईज करू. आज आपण म्युच्युअल फंडच्या ब्रॉड कॅटेगरीज बघितल्या: डेट, इक्विटी आणि गोल्ड. सगळे फंड्स ह्यांच्या कॉम्बिनेशननी बनलेले आहेत किंवा याच्या काही सब टाईपनी बनलेले आहेत. त्यापैकी इक्विटी फंड्स म्हणजे शेअर मार्केट रिलेटेड फंड्स. इक्विटीमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, त्याचबरोबर सेक्टोरियल आणि थीमॅटिक फंड्स कॉमनली आपल्याला बघायला मिळतात. म्युच्युअल फंडचे इतर प्रकार काय आहेत हे समजून घेण्यासाठी स्टे ट्यून्ड. थँक्यू.